श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवत आहोत इन्स्टंट अशी आळूवडी. खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी वेळात होणारी अशी आपली झटपट आळूवडी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद आणि लाल मिरची पावडर टाकूयात. आणि ओवा टाकूयात हातावर असा चोळून. जिरा टाकून घेऊयात. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात. आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत. यामुळे काय होईल, जे आपण आळूची पानं खातो, गळ्यामध्ये खवखव होतं, ते आपल्याला खवखव होणार नाही. त्यामुळे आळूची वडी किंवा आळूची भजी करते वेळेस जरूर तुम्ही चिंचेचा कोळ टाका त्यामध्ये. आता आपण यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकूयात. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊयात. आपलं मिश्रण आता अशा प्रकारे चांगलं मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला हे इतपत असं पातळ पाहिजे आहे. तर आता आपण असं हे आळूचं पान घेतलेलं आहे, ते मी लाटून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये. आता आपण याला असं बेसनचं पीठ लावून घेऊयात. सेम आपण आळूची वडी कशी बनवतो तशीच, पण ही थोडी इन्स्टंट आळूवडी आहे आणि एकाच पानाची आपण बनवणार आहोत. आपण नेहमी आळूवडी बनवते वेळेस 4-5 पानाचा थर लावतो, पण आता आपण इन्स्टंट बनवत आहोत, तर अशी एकदम एकाच पानाची आपली अशी फोल्ड करून आळूवडी बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि बेसन पीठ लावायचं आहे. सेम या प्रकारे आपल्याला सगळी प्रोसेस करून अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, खूप इझी आहे. आता अशा प्रकारे मी सगळ्या पानांना बेसन पीठ लावून असं फोल्ड करून घेते. तर अशा प्रकारे आपलं हे सगळं व्यवस्थित लावून फोल्ड करून झालेलं आहे. आता आपण तळून घेऊयात. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी नेहमी हीच कढई का घेते तळण्यासाठी. तर याचं कारण असं आहे की मुळात ही कढई लोखंडाची आहे, त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असं लोह यातून मिळतं. ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिक वापरण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. आणि एकतर याची साईज खूप छान आहे. थोडं जरी तेल टाकलं तरी ते आपल्याला कुठलाही पदार्थ त्यामध्ये व्यवस्थित तळता येतो. आणि तिसरं कारण असं आहे की तेल मी जास्त रियूज करत नाही, कारण तळलेलं तेल रियूज केल्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक घटक या तेलामध्ये तयार होतात आणि हृदयाशी संबंधित आजार, अटॅक किंवा कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण होऊ शकतं. त्यामुळे मी तेल शक्यतो रियूज होणार नाही याची काळजी घेते. तर अशा प्रकारे आपल्याला ही आळूवडी आलटून पलटून अशी फ्राय करून घ्यायची आहे, ब्राऊन होईपर्यंत. तर बघू शकता तुम्ही, तर मस्त आपल्याशी ही आळूवडी तयार झालेली आहे, इन्स्टंट आळूवडी. तर अशा प्रकारे मी सगळ्या आळूवडी तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, एकदम मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. खूप छान लागतात आणि दिसायला पण तितक्याच आकर्षक आणि सुंदर दिसतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. एक आळूवडी मी तुम्हाला अशी कट करून दाखवते. तुम्ही याची भाजी म्हणून पण वापर करू शकता. आपली काळ्या तिखटाची आमटी करायची आणि त्यामध्ये हे टाकायचं. तुम्ही ते भाकरी चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. मस्त आपली अशी ही छान आळूवडी झालेली आहे. लेअर पण आलेली आहेत. इन्स्टंट आळूवडी तुम्ही पण नक्की करून बघा, अशीच झटपट अशी आळूवडी. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.